नमस्कार, मी विलास शेटकार, महामिशन एज्युकेशन अँड करिअर काउन्सिल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपलं अभिनंदन यासाठी की आपण या आपल्या सीएसआर इनिशिएटिव्ह मध्ये आपण जे कोर्सेस लॉन्च केलेले आहेत त्या कोर्ससाठी आपण इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दुसरा टप्पा हा आहे की आपल्याला यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला 999 रुपये आपल्याला फीस पे करायची आहे, जे की मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण म्हणाल की सर फी तर कोर्सेस तर तुम्ही म्हणताय फ्री आणि मग हे 999 रुपये कशाचे. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की हे 999 रुपये जे आहे हे कोर्सची फी नसून हे प्लॅटफॉर्मचं रजिस्ट्रेशन फीस आहे. आपण एक अगदी मोफत फॉर लाईफ टाईमसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी हे अगदी मोफत असं प्लॅटफॉर्म आपण डेव्हलप करतोय आणि त्या प्लॅटफॉर्मला मेंटेन करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जे काही असतात जसे की एडब्ल्यूएस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला एपीआय आपल्याला वापरावे लागतात, तर त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला काही खर्च करावा लागतो. तर त्यातलं एक फुलाची पाकळी म्हणून आपण एक थोडासा त्याच्यामध्ये हातभार घालावा या अपेक्षेने एक छोटीशी रजिस्ट्रेशन फीस आपल्याकडून आपण हे घेतो आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय तर आपण दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही, कारण कोर्सची फीस जी आहे ती कोर्सची फीस कोण पे करते तर कंपनी ऑलरेडी तुमच्या कोर्सची जी फीस आहे ती फीस त्यांनी पे केलेली आहे. आता ज्या ट्रेनरचं मंथली पगार जो आहे तो 2-2.5 लाख रुपये आहे, ज्यांचा 10 ते 12 वर्षापासून एक्सपिरियन्स आहे, असं मंथली ते 2 लाख रुपये ऑलरेडी कमवत आहेत, तर ते तुमच्या या 1000 रुपयावरती तुम्हाला ट्रेन करणार का? नाही, बरोबर. तर त्यांचं जी काही फीस आहे त्यांची फीस खूप जास्त असते, ते तुम्ही बेअर नाही करू शकत. त्यामुळं आपण हे महामिशन एज्युकेशन अँड करिअर काउन्सिलच्या माध्यमातून, बिकॉज हे महामिशन एज्युकेशन अँड करिअर काउन्सिल ही आपली एनजीओ आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट आपण अर्न करत नाही किंवा याच्यामध्ये हा बिझनेस नाहीये. महत्वाचं म्हणजे बिझनेसमध्ये प्रॉफिट अर्न केला जातो, पण हे बिझनेस नसल्यामुळे या ठिकाणी कुठलाही प्रॉफिट वगैरे नसतो. त्यामुळं हे अगदी मोफत सगळ्यांसाठी आहे, पण तरी सुद्धा काहीतरी खर्च असतो. ओके, काहीतरी खर्च करायचा असतो किंवा काहीतरी खर्च लागतो, तो खर्च कुठून तरी आपल्याला बॅलन्स करायचा असतो. जसं की कंपनीने तुमची फीस पे केलेली आहे, तुमच्यासाठी कंपनीने फीस पे केलेली आहे, तसं जर सपोज आता त्या प्लॅटफॉर्मला मेंटेन करायचं आहे आपल्याला, तर त्याचं काहीतरी आपल्याला हातभार लावावा लागेल. तर तो आपण स्वतः जर सपोज लावला तर तो प्लॅटफॉर्म जो आहे तो लाईफ टाईमसाठी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल होईल आणि सगळ्यांना याचा बेनिफिट होईल. ठीक आहे, कारण ज्ञान हे अगदी मोफतच द्यायचं असतं, ज्ञानदानाचं पुण्याचं काम असतं, जे की मला वाटतं. त्यामुळे मी हे ज्ञानदानाचं पुण्याचं काम मी निशुल्कच करणार आहे आणि निशुल्कच करत असतो. त्यामुळे याची कुठली म्हणजे कोर्सची किंवा हे ज्ञान विकून त्याचे पैसे कमवण्याची ही फीस नसून ही फीस जी आहे ती फीस फक्त प्लॅटफॉर्म मेंटेन करण्यासाठी आपल्याला कुठेतरी लागणार आहे, त्यासाठी आपण घेतोय आणि हे सुद्धा अतिशय कमी आहे. जसं की आता आपलं जे काही प्रत्येक कोर्स आहे त्या प्रत्येक कोर्समध्ये 10 ते 15 टेक्नॉलॉजी आपण कव्हर करतो. त्या प्रत्येक टेक्नॉलॉजीचं एक जरी सपोज आपण मार्केटमध्ये जर त्याची व्हॅल्यू बघितली तर 15-20 हजार रुपये फीस त्याची घेतली जाते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जर सपोज तुम्हाला पायथॉन करायचं आहे तर पायथॉनसाठी तुम्हाला 15 ते 20 हजार रुपये मार्केटमध्ये तुमच्याकडनं फीस घेतली जाते. त्यानंतर जावा करायचं आहे तर जावासाठी 20,000 25,000 अशा पद्धतीची फीस असते. जर तुम्हाला फुल स्टॅक डेव्हलपरचा कोर्स करायचा आहे तर त्याचं तुम्हाला 50,000 60,000 1.5 लाख 2 लाख रुपयेपर्यंत फीस त्याची घेतली जाते. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टीची कमिटमेंट वगैरे दिल्या जाते, ते मी काही या ठिकाणी बोलणार नाहीये. पण हे जे काही 999 रुपये आहे हे 999 रुपये कुठल्याही प्रकारची कोर्सची फीस नाहीये, हे लक्षात घ्या. तुमच्या कोर्सची फीस हे कंपनीने पे केलेली आहे, त्यामुळे हे कोर्सची फीस नाहीये हे समजून घ्या. फक्त हे तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस पे करायचे. रजिस्ट्रेशन म्हणजे काय तर तुम्ही या ठिकाणी इच्छुक आहात आणि तुम्ही हे करणार आहात, यासाठी तुमचं एक काहीतरी कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी असलं पाहिजे, त्यासाठी ही रजिस्ट्रेशन फीस आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन फीस सगळ्यांसाठी भरणं बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन फीस भरल्याशिवाय तुमचं ऍडमिशन या ठिकाणी आपण कन्फर्म करणार नाहीये आणि ऍडमिशन कन्फर्म झालं नाहीये तर तुम्हाला हे जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे, हे म्हणजे कोर्स कंप्लीट केल्यानंतर जे काही जॉब ऑपॉर्च्युनिटी सांगितलेली आहे, जसं की 160 विद्यार्थ्यांचं आपण प्लेसमेंट अगदी मोफत करून देणार आहोत, तर हे 160 जणांचं जे काही प्लेसमेंट आहे हे 60 जणांमध्ये आपण बसू शकणार नाहीये. त्यामुळे माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की ही काही कोर्सची फीस नाहीये आणि 1000 रुपये काही खूप मोठी गोष्ट नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे 999 रुपये फीस जे आहे ते खाली दिलेल्या लिंकमध्ये क्लिक करून लवकरात लवकर पे करा आणि तुम्ही तुमचं सीट जे आहे ते कन्फर्म करून घ्या. म्हणजे खूप चांगला उत्तम असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. खूप जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि खूप कमी जागा ज्या आहेत आता शिल्लक राहिलेल्या आहेत. मला वाटतं 20 ते 25 जागा काहीतरी शिल्लक राहिलेल्या असतील आणि ह्या जागा लवकरात लवकर फील होऊ शकतात. आणि जर सपोज हा मेसेज तुमच्यापर्यंत आलेला असेल आणि आपण जर इच्छा अगोदर व्यक्त केलेली असेल तर लवकरात लवकर ही फीस भरून ही जी काही जागा आहे ती जागा तुमच्यासाठी रिझर्व्ह करून घ्या. अन्यथा ही जागा जर दुसऱ्याला गेली आणि 160 जागा जर शिल्लक म्हणजे पूर्ण भरल्या गेल्या तर त्यानंतर मी आपली म्हणजे मदत आता या क्षणाला तरी करू शकत नाही, कारण या कोर्समध्ये
हे कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर 160 लोकांचं कन्फर्म जे काही प्लेसमेंट आहे किंवा कन्फर्म त्यांना जॉब जो आहे त्याची गॅरंटी आपल्याकडे आहे, कारण कंपनीने त्या वॅकन्सी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याच्या बेसिसवरतीच ते आपल्याला फंडिंग देत आहेत. म्हणजे हे कोर्ससाठी जे काही खर्च येतो तो खर्च आपल्याला कंपनीकडनंच मिळणार आहे. त्यामुळं कोर्ससाठी तुम्हाला फी पे करायची नाहीये, फक्त ही रजिस्ट्रेशन फीस आहे, लक्षात घ्या. रजिस्ट्रेशन फीस भरल्याशिवाय तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार नाही. कारण 3 महिने तुम्ही जर विचार केला तर 999 रुपयामध्ये 3 महिने आपल्याला कोण शिकवणार आहे? ज्याचं 2 लाख रुपये 3 लाख रुपये महिन्याला पगार आहे असा व्यक्ती 1000 रुपये घेऊन किंवा तुमचे 100-200 रुपये घेऊन ट्रेनिंग देईल का तुम्हाला? नाही, बरोबर. त्यामुळं गैरसमज करून घेऊ नका. ही फक्त रजिस्ट्रेशन फीस आहे आणि तुमच्या जे काही कोर्सची जी फीस आहे ही कोर्सची फीस कंपनीने ऑलरेडी पे केलेली आहे. कोर्सची फीस मार्केटच्या याच्यानुसार आपला सिलेबस आणि मार्केटची फीस याच्यानुसार जर बघितलं तर 1 ते 1.5 लाख रुपयेपर्यंत याची फीस म्हणजे होऊ शकते. आणि ती फीस आपण आपल्या एनजीओच्या मार्फत आपल्याला ते कितीला पडतं तर साधारण एका महिन्याला 12,000 रुपये साधारण एका विद्यार्थ्यासाठी खर्च येतो. म्हणजे 3 महिन्याचे किती झाले? 12×36 म्हणजे 36,000 रुपये ही आपली फीस आहे. जर सपोज हे सीएसआर इनिशिएटिव्ह संपल्याच्या नंतर जर कुठे व्हॅकन्सीज वगैरे ओपन होत असतील तर हे तुम्हाला म्हणजे पेड मध्ये पण तुम्ही करू शकता. त्यासाठी मग तुम्हाला 36,000 रुपये पे करावे लागतील आणि त्यानंतर ही संधी तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा मिळू शकते. पण अजून तुम्हाला सांगतो, 999 रुपये जे मी तुम्हाला आधी सांगितलंय हे फक्त रजिस्ट्रेशन फीस आहे, ही कोर्सची फीस नाहीये. आणि जर सपोज तुम्हाला कोर्सची फीस भरायचीच असेल तर 36,000 रुपये तुम्ही भरू शकता. माझी त्याच्यासाठी काही हरकत नाहीये. ओके, कारण हे जर सपोज तुम्ही 36,000 रुपये भरू शकत असाल, भरले तुम्ही, तर त्याचा बेनिफिट अजून एखाद्या गरीब विद्यार्थ्याला, ओके, ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे, टॅलेंट आहे, पण त्याला पैसे पे करू शकत नाहीये, अशा विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. बस एवढंच या ठिकाणी मी सांगू शकेल. धन्यवाद. लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या, रजिस्ट्रेशन करून कन्फर्म करून घ्या आणि आपले जे काही प्रश्न असतील, जे काही आपले क्वेरीज असतील त्यासाठी संध्याकाळी 7 वाजता मी आपल्यासोबत भेटणार आहे. वेबिनारची लिंक तुम्हाला पाठवलेलीच आहे. त्या वेबिनारमध्ये आपण समोरासमोर भेटूया. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते सगळे प्रश्न मला तुम्ही विचारा आणि त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी त्या ठिकाणी देण्याचा 100% प्रयत्न करेल. धन्यवाद.